नवरा बायकोच्या गोष्टी होतातच की नाही? होतात की नाही होत? भांडणं होतात की नाही? गोडी गुलाबी, अरे तुम्ही काहीच बोलत नाही, हो म्हणा नाही म्हणा. प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोच्या दोन दोन गोष्टी होतात की नाही? बरं बोलू नका, हात वरती करा म्हणजे मी समजून घेईन. होतात की नाही? भांडणं होतात की नाही? आणि मग थोड्या वेळाने मिटतात की नाही? मिटतात ना, की आयुष्यभर तेच चालते? जमायचं नाही. बाबासाहेबांच्याही घरी तसंच होतं ना. त्यांना संसार नव्हता का? 4 पोरं मातीत घातली रमाईनं आपली, तुमच्या आमच्यासाठी. ज्या वेळेला बाबासाहेबांनी संविधान लिहून पंडित नेहरूंना अर्पण केलं, देशाला अर्पण केलं, तेव्हा ते घरी आले आणि खुर्चीत बसले. त्यांचा सेक्रेटरी होता नानकचंद रत्तू. बाबासाहेब मध्ये मध्ये खूप जोरात हसायचे आणि खूप रडायचे, एकाएकी रडायचे, खूप हसायचे, खूप रडायचे. नानकचंद रत्तू म्हणाला, बाबासाहेब तुम्ही मध्येच हसता मध्येच रडता, असं का बरं? तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी आज माझ्या बांधवांच्या ऋणातून मुक्त झालो आहे. माझ्या तळागाळातील माणसाला मी जे देऊ शकलो असतो ते दिलेलं आहे संविधानाच्या स्वरूपात. दुःख यासाठी आहे की बाबासाहेबांचा राजरत्न नावाचा पुत्र फार प्रिय होता त्यांना. तो मरण पावला तेव्हा कफनाला देखील पैसे नव्हते. रमाईनं साडीचं पदर फाडून त्या मुलाला माती आड केलं. जेव्हा हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतं तेव्हा मला फार रडू येतं रे, नानक म्हणे, आणि म्हणून मी रडत आहे. परंतु हसतो याच्यासाठी की माझे लाखो करोडो राजरत्न आज चांगलं आयुष्य जगतील. हे सगळे राजरत्न इथं बसलेले आहेत. ह्या इंदुताई आहेत, बाबासाहेबांच्या मुलांची नावं आहेत ती. असो, एकदा बाबासाहेबांनी एक खटला जिंकला. म्हणजे ते वकील होते, मोठे बॅरिस्टर होते. त्यांना 500 रुपयाचं मानधन मिळालं. बाबासाहेबांना पैशाचा मोह नव्हता. मग कशाचा मोह होता बाबासाहेबांना? कशाची आवड होती सांगता येईल कुणाला? ज्ञानाची आवड होती. काकांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. क्या बात है, ये है शेर, इनका नाम है भीमशेर. त्यांना ज्ञानाची आवड होती. एकदा खटला जिंकला, 500 रुपये मिळाले तर बाबासाहेब थेट त्यावेळेला ते जुनी पुस्तकं विकतात की नाही, जुनी पुस्तकं मिळतात, त्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात गेले आणि जाडजूड असे 5 ग्रंथ 500 रुपयाला विकत घेऊन टाकले. आणि घरी आले. रमा रमा हे बघ मी काय आणलाय. पाहतात रमा माऊली बाहेर आल्या, पाहतात तर काय, बाबासाहेबांच्या हातात जाडजूड पुस्तकं. फार आनंदात फार खुशीत दिसत होते ते. आणि ते म्हणाले, रमा अगं मी एक खटला जिंकला, 500 रुपये मिळाले, मग मी किती ग्रंथ घेऊन आलो आहे घरी. रमाबाई बोलल्या, बाई बाई इथे मी गरोदरपणात आहे, घरात अन्नदाना नाही आहे बरोबर, आणि या बुवाने एवढी मोठी पुस्तकं आणली, भांडण ना होईन का जी? रमाबाई तशा नव्हत्या. आणि बाबासाहेबांनी ते पुस्तकं घेतली. त्याने इतकी घाई झाली होती वाचायची की ते वाचायला आपल्या वाचनालयात वरती रूममध्ये गेले. रमाबाईंना वाटलं आज साहेब फार खुशीत आहे, चांगलं जेवण तयार करावं बा त्यांच्यासाठी. त्यानं स्वयंपाक तयार केला आणि वाट पाहत बसल्या बाबासाहेबाची. आता येतील जेवाले, नंतर येतील जेवाले. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, 4 तास झाले, साहेबाचा पत्ताच नाही. 2-3 वेळा रमाबाई पाहून आल्या तर साहेब काय करत होते?
पुस्तकं वाचत होते, अभ्यास करत होते. काकांच्या शब्दात रमाबाई बाबासाहेबांना म्हणतात की साहेब जेवायला चला, तुमच्या आवडीचं जेवण केलं आहे. बाबासाहेब काय म्हणतात, थांब ग रमा, हे एवढं पान वाचू दे, मग मी येतो जेवायला. शेवटी रमाबाई थकून गेल्या, चिडून बोलल्या. काय बोलल्या, मी काहीच नाही लिहिलं. हे रमाबाई काय बोलतात ते गीतातून नाही का, काय म्हणतात रमाबाई पहा. हॅलो. आणि रमाबाई काय म्हणतात बघा. साहेब तुमच्या ग्रंथामधल्या, साहेब तुमच्या ग्रंथामधल्या पानावर सांगा, अहो पानावर सांगा, हो संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा, हो सांगा संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा, हो सांगा संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा. साहेब तुमच्या ग्रंथामधल्या, साहेब तुमच्या ग्रंथामधल्या पानावर सांगा, अहो पानावर सांगा, हो संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा, संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा. आणि रमाबाई बाबासाहेबांना काय सांगते, जरा शब्दांकडे लक्ष असू द्या. रमाबाई बाबासाहेबांना म्हणते, तुमच्यासाठी स्वयंपाक केला, तुमच्यासाठी स्वयंपाक केला, खीर पुरीने हलवा केला, खीर पुरीने हलवा केला. ताट कळत मी कितीला थांबू, ताट कळत मी कितीला थांबू, वाट पाहते तुमची रामू, वाट पाहते तुमची रामू, वाट पाहते तुमची रामू. रमाबाई काय म्हणतात बाबासाहेबांना. पतीच्या आधी कधी पत्नीने, पतीच्या आधी कधी पत्नीने जेवलय का सांगा, अहो जेवलय का सांगा, हो संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा, हो सांगा संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा. आणि रमाबाई बाबासाहेबांना समजवताना म्हणते, काय म्हणते बघा. आपण दोघे राजा राणी, आपण दोघे राजा राणी, गाव मिळून जीवन गाणी, गाव मिळून जीवन गाणी, अपुल्या संसाराची गाणी, अपुल्या संसाराची गाणी, गातील विनया विजया दोन्ही, गातील विनया विजया दोन्ही, गा विजया दोन्ही. आणि रमाबाई म्हणतात, अभ्यासामध्ये व्यत्यय कधी मी, अभ्यासामध्ये व्यत्यय कधी मी आणलय का सांगा, हो आणलय का सांगा, हो संसार कसा करावा, कुठे
कुठली बोलय कसाला ओ सांगा संसार कसा करावा कुठली बोलय कसाला रमाबाई म्हणतात बाबासाहेबांना संसाराची गोडी असावी संसाराची गोडी असावी दोहंसो की जोडी असावी दोहंसो की जोडी असावी लटका रागणी प्रीत असावी लटका रागणी प्रीत असावी अशी प्रेमाची रीत असावी अशी प्रेमाची रीत असावी अशी प्रेमाची रीत असावी रामूच्या कधी मनात काही रामूच्या कधी मनात काही दडलय का सांगा ओ दडलय का सांगा ओ संसार कसा करावा कुठली बोलय का सांगा ओ सांगा संसार कसा करावा कुठली बोलय का सांगा दुसरा दिवस उजळायचा. सकाळपासून कार्यकर्त्यांची रांग बाबासाहेबांच्या घरी. लयच खूप राग येते पोराबाळाला बोलला म्हणजे. दुसऱ्या दिवशी रांग लागायची घरी कार्यकर्त्यांची. रमाबाई त्यांचं सगळं करायची, चहा पाणी नाश्ता वगैरे. पण रमाईंचा चेहरा जरा ओढलेला दिसायचा, तणाव दिसायचा. बाबासाहेबही जरा नाराजी दिसायचे. कार्यकर्ता लोक समजून जायचे की काहीतरी बिनसलं आहे बाबांचं ना रमाईचं काहीतरी बिनसलं आहे. म्हणून मग रमाईला विचारतात, बाबासाहेब नाराज काय आहेत? काय सांगावं, पुस्तकात दडून बसतात, घरात काय लागतं त्याच्याकडे लक्षच देत नाही. मग मी बोलणार नाही का जी? अशी सहजच म्हणते रमाई. घरामध्ये पती पत्नीचा असल्याने एखादा मित्र घरी आला, सांगा ना जी भाऊजी काही यायले, काही समजतच नाही. तसे कार्यकर्त्याला रमाई म्हणते, तर तुमचे साहेब नुसते पुस्तक निरे पुस्तक वाचतात, संसारात अजिबात लक्ष देत नाही. अशी ते कार्यकर्त्यांना सांगतात. काय सांगतात सदर गीतातून ऐका. तुमची रामू साधी अडाणी तुमची रामू साधी अडाणी डोळ्यामध्ये आणून पाणी डोळ्यामध्ये आणून पाणी. अपुल्या संसाराची गाणी अपुल्या संसाराची गाणी गातील विनया विजया रोनी गातील विनया विजया रोनी गातील विनया विजया रोनी. आणि रमाबाई काय म्हणतात बघा. मिलिंद दादा माझं काही. हे प्रतीक आहे. प्रत्येक आंबेडकरी शाहीर आपल्या नावाची छाप टाकतो. नाही तर मग मला तुम्ही बाबासाहेबाशी जोडून बसाल, काका म्हणतील काय समजत नाही का या पोराले. मिलिंद दादा हे केवळ प्रतीक आहे.
त्यावेळचे कार्यकर्ते त्यांना रमाई उद्देशून म्हणतात. मिलिंद दादा माझं काही, मिलिंद दादा माझं काही चुकलंय का सांगा, अहो चुकलंय का सांगा, हो संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा, हो सांगा संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा. साहेब तुमच्या ग्रंथामधल्या, साहेब तुमच्या ग्रंथामधल्या पानावर सांगा, अहो पानावर सांगा, हो संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा, हो सांगा संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा, हो सांगा संसार कसा करावा, कुठली वलय का सांगा, हो सांगा संसार कसा करावा.